सुप्रभात मंडळी. आणि आज आहे 13 मार्च, म्हणजे माझ्या मम्मीचा आहे हॅपी बर्थडे. सो हॅपी बर्थडे मम्मी. आता माझ्या सुजलेल्या थोबाडाला करा इग्नोर आणि पटापट माझ्या मम्मीला करा विश. तसंच आज माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये होतं सरस्वती पूजन, तर तिच्यासाठी आज नाश्ता बनवून द्यायचा होता, म्हणून पटापट केलं तिचा टिफिन रेडी आणि त्यानंतर घुसले तिच्या कपाटात. आणि कुठला ड्रेस तिला घालून द्यायचा हे विचार करायचा अजिबात माझ्याकडे वेळ नव्हता, म्हणून जे वरती होतं ते पटकन तिच्या हातात दिलं. हा ड्रेस दाखवून तिला लालच दाखवली आणि ड्रेस पाहताच मॅडम आपल्या जागेवरून पटकन उठली, पण पटकन तिची आंघोळ पाणी केली आणि त्यानंतर केलं मस्त पैकी तिला नटापटा करून रेडी. आता पप्पा सोबत तिला पटकन केलं तिच्या स्कूलमध्ये रवाना आणि त्यानंतर बाकीचे कामं करायला मी मोकळे. आणि 2-3 दिवसापासून रोज मला मार्केटचे चक्राकाटावर लागून राहिलेले आहे, त्यामुळे मी आज हे काम माझं सकाळीच घेऊन बसले. आणि काल जे पॅचेस मी रेडी करून ठेवले होते ते मस्त पैकी झाले आहेत सेट. आणि आता त्याला लागणारं इतर मटेरियल मी सगळं काही माझ्या प्लेटमध्ये काढून ठेवलं, जशी की ही दोरी, टिंग टॉंग, पेंडुलम तर नव्हतंच ते. आणि हे जे एवढ्याशा चेन असतात ना, हे भरपूर महाग असतात, तर मोठ्या आवर्जून मला ते सगळं यूज करावं लागतं. आता छोटे छोटे जे काही स्टड आहेत, जम्प रिंग्स आहेत, हुक्स आहेत, ते सगळे मी काढून ठेवले, प्लस या कवडी सुद्धा. कवड्या ओके सोडा. ते सगळं मटेरियल मी केलं बाजूला. आणि पाहता पाहता पोरांच्या स्कूलची सुट्टीची वेळ. नाही मी ते डान्स नाही करून राहिलेली आहे. हे जे डान्स आहे ना, हे माहिती आहे, ते खालच्या लाचत्या उन्हामुळे होऊन राहिलेले आहे, जे माझे पाय आपोआप डान्स करून राहिलेले आहेत. आणि हे जे सीट झाली आहे ना, हे सीट नाही आहे, पूर्णपणे ऑमलेट बनवण्याचा तवा झालेला आहे. याच्यावर ऑमलेट, डोसा सगळंच बनवू शकतो. एवढ्या उन्हात हे पोरं कसे काय एवढ्या फ्रीली फिरू शकतात, मला हेच नाही समजत. घरी आले आणि हिला म्हटलं की बाई झोपायला ये, तर नाही, इकडे माझ्या पप्पासोबत ती मोबाईल पाहण्यात बिझी होती. आणि इकडे आज मी केस धुतल्यानंतर मला तर आज पूर्ण जाम झोप लागून राहिलेली आहे. आणि थोड्या वेळ नंतर ही अशी काहीतरी झोप. आणि परत आम्ही आज आलोय मार्केटमध्ये, म्हणजे मी आणि माझी सुंदरी. आता आम्हाला ज्या कामासाठी यायचं होतं ते काम तर आमचं काही झालं नाही, म्हणून तोंड लटकून आम्ही निघालोय घरी. आता मम्मीचा बर्थडे आहे म्हटलं तर केक तर आपल्याला घ्यायलाच हवा, सोबतच बच्चांसाठी याद एक चॉकलेट सुद्धा घेऊन घेतल्या. आणि पप्पांनी आज प्लॅन केलं होतं की आम्ही बाहेर जेवण करायचं, म्हणून आधी एक घेतली मम्मीसाठी साडी गिफ्ट. आणि त्यानंतर आम्ही आज आलोय डायनिंग आउट मध्ये, जे लोकेटेड आहे भिवापूर रोड, उमरेडला. आता म्हटलं इकडे वेटर येते की नाही ऑर्डर घेण्यासाठी, तोपर्यंत इकडे एकमेकाचे थोबाडा पाहायचं होतं. पण त्यानंतर त्याने हे केक ठेवण्यासाठी एक बढियाचं स्टँड आम्हाला दिलं. मम्मीचं केक कटिंग केलं, हॅपी बर्थडे वाला गाणं म्हणून घेतला आणि त्यानंतर पप्पाचे जरा एक्सप्रेशन घेतले. आणि इकडे नवरा बायकोचं प्रेम उतू जाताना माझे तर जरा डोळेच भरून आले. आणि त्यानंतर या इनबाईचं पण. इकडे माझा हा बच्चा खाण्याची वाट पाहून झोपेला आला होता, इकडे हिचं हसणं बंद नव्हतं होत आणि इकडे माझा डान्स बंद नव्हतं होत. म्हणजे हे केकची खुशी आहे की बाहेर जेवणाला येण्याची, मला हेच नाही समजलं. आणि त्यानंतर जे दबाके आम्ही केक खाल्लं की काय. आजचा आमचा हॅपी बर्थडे वाला दिवस असा काहीतरी गेला. ओके बाय.